आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे। एका तरुणानं वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी वसूल केल्याचा गुन्हा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। कराडच्या सांगण्यावरून दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे बीडच्या पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। वाल्मिक कराडला कोणी धमकी देऊ शकतं का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय। तर खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाचा छळ केला जात असल्याचा आरोप जितेंद्र भाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून केलाय। वाल्मिक कराड ज्याने खंडणीच्या प्रकरणामधून खून केल्याचं म्हटलेलं आहे चार्जशीटमध्ये आणि त्याच्याकडून कोणीतरी खंडणी वसूल केली होती असा गुन्हा एका तरुणावर दाखल झालाय। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? खंडणीखोर असलेला वाल्मिक कराड त्याच्याकडून खंडणी कोणीतरी वसूल केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचं बोललं जातं, नेमकं काय प्रकरण आहे हे? 1 वर्षापूर्वी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2/1/2024 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्हा दाखल करणारा गणेश रमेश उगले हा धनंजय मुंडे यांच्या परळी येथील संपर्क कार्यालयात टाईप रायटर म्हणून काम करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। विशेष म्हणजे वाल्मिक